मराठी भाषेचा प्राधान्याने वापर करण्यात यावा मनसेचे पत्रक। महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार व गुढीपाडव्याच्या मेळाव्यामध्ये सादर केलेले आवाहन यामध्ये बँकमध्ये अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून मराठी भाषेचा अवमान होणार नाही, आपले दैनंदिन व्यवहार हे मराठी भाषेतच करण्यात यावेत असे पत्रक मनसेच्या वतीने अविनाश जाधव, ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष, रवींद्र मोरे, ठाणे शहर अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली बँकेत पत्रक देण्यात आले। काल परवा सन्माननीय राजसाहेबांचं भाषण झाल्याच्या नंतर मला या भागातल्या आमचं इथे मनसेचं पक्ष कार्यालय तर एका महिलेचा कॉल आला आणि त्यांनी मला सांगितलं की तुमच्याच पक्ष कार्यालयाच्या मागे एक SBI बँक आहे आणि आमचं अकाउंट तिथे आहे। आम्ही तिथे ज्या वेळेला जातो त्यावेळेला जे राजसाहेब म्हणाले की हिंदीत बोललं जातं, मराठीत बोलताना ती लोक नाटकं करतात, सो आम्ही सुरुवात इथूनच केलेली आहे। आणि आज SBIला आल्याच्या नंतर पहिलंच आम्ही पाहिलं तर नाव पाहिलं तर तिथल्या सगळ्या मोठ्या पोस्टवर ही बाहेरून आलेली लोक आहेत। आम्ही या लोकांना विनंती केली, त्यांच्या कार्यालयात जर कुठेही पाहाल तर मराठीचा कुठेच वापर नाही आहे। सो जर तुम्ही या मातृभाषेत 1 लाख अकाउंट आहेत या भागातल्या लोकांचे इथे आणि ह्यातले जवळजवळ 95% मराठी लोकांची असतील, तर मला असं वाटतं जिथे मराठीचा वापर जास्त आहे, आमची मातृभाषा मराठी आहे, आणि तिथे तुम्ही मराठी तरुणांना संधी दिली पाहिजेत। जास्तीत जास्त मराठी मुलं कामाला असली पाहिजेत, त्याच्यासोबत डोअर कीपर असतील तेही मराठीत असले पाहिजेत, कारण SBIमध्ये बऱ्यापैकी ज्येष्ठ नागरिकांचे खाते असतात किंवा पेन्शनर लोकांचे खाते असतात आणि ही सगळी मराठी लोक आहेत। सो आम्ही आज यांना ताकीद दिलेली आहे की याच्यापुढे बँकेच्या भिंती देखील आम्हाला मराठीत दिसल्या पाहिजेत आणि ते जे काही डेस्कवर असलेली मुलं ही जवळजवळ सगळीच मुलं ही मराठीत असली पाहिजे। एखादी ज्येष्ठ नागरिक मराठी आले तर त्यांच्याशी त्यांच्या भाषेत बोलण्यासाठी तुमची माणसं उपलब्ध असली पाहिजे। अशा विविध गोष्टी आज आम्ही त्यांना सांगितल्या आहे, पत्राद्वारे त्यांना कळवलेलं आहे। त्यांना पुढील 8 दिवसात ह्या काही गोष्टी ज्या सांगितल्या त्या बदल कराव्या आणि त्यात जर बदल दिसला नाही तर त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रागाला सामोरे जावं लागेल। तर आम्ही कर्नाटक बँकेत जाणार होतो, कारण कर्नाटक आणि मराठी हा वाद संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे। सो आम्ही जाणार होतो कर्नाटक बँकेमध्ये, पण आज बँक बंद आहेत आणि तिथेही आता आमचे पुष्कर विचारे आणि आमची टीम जाऊन तिथेही निवेदन देईलच। किंबहुना ठाण्यातल्या सर्व जेवढ्या बँका आहेत, प्रायव्हेट बँका असतील किंवा सरकारी बँका असतील, इथे आमची सगळी टीम आजपासून जायला सुरुवात करेल आणि पुढील 4 दिवस ठाण्यात जेवढ्या बँका आहेत त्यांना आम्ही निवेदन देऊन मराठीचा वापर करा, मराठी तरुणांना संधी द्या, या सगळ्या गोष्टींची मागणी करणार। कारभार झाला नाही तर स्वखर्चाने आम्ही इथे येऊन हे सगळं मराठीत लावून जाऊ। तुम्हाला मराठीचा वापर महाराष्ट्रात जर पैसे कमवताय, महाराष्ट्रात जर व्यवसाय करताय तर मराठीचा वापर हा तुम्हाला करावाच लागेल, की तो अनिवार्यच आहे आणि जर ते तुम्ही करणार नसाल तर फुकट मार खाल। आज हात जोडून नाही ऐकलं तर हात सोडून समजावले जाईल असा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला। सदर प्रसंगी जिल्हा सचिव नैनेश पाटणकर, रवींद्र सोनार, उपशहर अध्यक्ष मनोहर चव्हाण, पुष्पक विचारे, सुशांत सूर्यराव, सुशांत डोंबे, विभाग अध्यक्ष निलेश चव्हाण, संदीप साळुंके, मनोज चव्हाण, प्रितेश मोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, जनादेश। आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश। घरफोडी करणारे 2 सराईत मुंब्रा पोलिसांकडून अटकेत। दिनांक 20 मार्च 2025 रोजी सायंकाळी 4 ते 6:45 दरम्यान मुंब्र्यातील रहिवाशी असलेले एक इसम उपवासाचा पवित्र रमजान महिना चालू असल्याने कपडे खरेदी करण्याकरिता मुलाला घेऊन मार्केटमध्ये गेले असता घराच्या दरवाजाचे कुलूप आरोपीने बनावट चावीने उघडून घरात प्रवेश करत कपाटाचे लॉकर तोडून त्यामधील 7 तोळे सोन्याचे दागिने व 22 तोळे चांदीचे दागिने असा एकूण 2,18,000 रुपये किमतीचा मुद्देमाल घरफोडी करून पलायन केले अशी तक्रार मुंब्रा पोलीस ठाण्यात प्राप्त झाली असता पोलिसांनी सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी अंमलदार यांनी गोपनीय बातमीदार यांच्यामार्फत तपास करत असताना आरोपी सुफियान शब्बीर शेख, वय वर्ष 22, आरोपी मेहराज घरफोडी करणारे 2 सराईत मुंब्रा पोलिसांकडून अटकेत। दिनांक 20 मार्च 2025 रोजी सायंकाळी 4 ते 6:45 दरम्यान मुंब्र्यातील रहिवाशी असलेले एक इसम
उपवासाचा पवित्र रमजान महिना चालू असल्याने कपडे खरेदी करण्याकरिता मुलाला घेऊन मार्केटमध्ये गेले असता घराच्या दरवाजाचे कुलूप आरोपीने बनावट चावीने उघडून घरात प्रवेश करत कपाटाचे लॉकर तोडून त्यामधील 7 तोळे सोन्याचे दागिने व 22 तोळे चांदीचे दागिने असा एकूण 2,18,000 रुपये किमतीचा मुद्देमाल घरफोडी करून पलायन केले अशी तक्रार मुंब्रा पोलीस ठाण्यात प्राप्त झाली असता पोलिसांनी सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी अंमलदार यांनी गोपनीय बातमीदार यांच्यामार्फत तपास करत असताना आरोपी सुफियान शब्बीर शेख वय वर्ष 22, आरोपी मेहराज साबित अली शेख वय वर्ष 22 यांना मुंब्रा इथून काहीही सुगावा नसताना संशयित म्हणून ताब्यात घेऊन त्यांच्याकडे गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने सखोल तपास केला असता त्यांनी सदर संगनमत करून तिसरा आरोपी फजल असे तिघांनी मिळून गुन्हा केल्याचे पोलीस तपासात समोर आले। अटक आरोपींकडे कौशल्यपूर्ण तपास करून घरफोडी केलेला 7 तोळे सोन्याचे व 22 तोळे चांदीचे असा एकूण 2,18,000 अंदाजे किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। मुंब्रा पुलिस स्टेशन ने एक हाउस ब्रेकिंग की केस ओपन की है, जिसके आज हम लोगों ने प्रेस कॉन्फ्रेंस रखी है। जैसे कि आप जानते हैं कि पिछला महीना रमज़ान ईद था। रमज़ान ईद में रात को लोग परचेसिंग के लिए बाहर निकलते थे, तो उस टाइम ये चोरियां होने की संभावना देख के मुंब्रा पुलिस स्टेशन में डीबी का स्टाफ, एंटी नार्कोटिक स्टाफ, उनको पेट्रोलिंग दी गई थी। फिर भी अंजीरा वाला कॉम्प्लेक्स श्रीलंका एरिया जो मुंब्रा का है, वहाँ पे एक फैमिली रहती है। वो लोग 20 तारीख को सुबह 4 बजे शॉपिंग के लिए निकले थे और 6:45 को 6:45 बजे जब वो रिटर्न गए शॉपिंग करके, तो उन्होंने देखा कि उनके घर का ताला टूटा था। अंदर जाके देखा तो कोई कपड़ भी तोड़ा था और उनके घर में चोरी हुई थी। लगभग 7 तोला सोना, 20 तोला चांदी और कुछ कैश, ऐसा चोरी हुआ था। उन्होंने पुलिस स्टेशन में आके केस दर्ज कराया। मुंब्रा पुलिस स्टेशन की टीम API माने और उनके टीम ने सीनियर PI शिंदे, PI पासोरकर इनके गाइडेंस में और उनका नेटवर्क यूज़ करके कोई टेक्निकल इंफॉर्मेशन लेके ये केस ओपन किया है। इसमें सुफियान शब्बीर शेख, जिसकी उम्र है 22 साल, रहता है श्रीलंका में ही, और आपली माणसं आपला देश पाहत रहा जनादेश। ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ, तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ। त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ। तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा। महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे। ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत। यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता। ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा। धन्यवाद। TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत। आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा। अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा 1800-223-466 आणि 1800-266-3466।
आपला देश, पाहत रहा जनादेश. ठाणे महापालिका क्षेत्रात 25 ठिकाणी तात्पुरत्या पाणपोई सुरू. दिवसेंदिवस वाढत असलेल्या तीव्र उन्हाळ्याचा सामना करण्यासाठी ठाणे महापालिकेने आखलेल्या कृती आराखड्यानुसार महापालिका क्षेत्रात 25 ठिकाणी विविध स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने पाणपोई सुरू करण्यात आल्या आहेत. या उपक्रमात महापालिकेसोबत एस चॅरिटेबल ट्रस्ट, JVM चॅरिटेबल फाउंडेशन आणि समर्थ भारत व्यासपीठ यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. ठाणे स्टेशन येथे सॅटिसच्या खाली असलेल्या पाणपोईच्या उद्घाटनाने या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. नागरिकांमुळे शहरात वाढत जाणाऱ्या उष्णतेमुळे निर्माण होणाऱ्या संकटावरील नियंत्रणासाठी गेल्या वर्षी ठाण्याचा सर्वंकष उष्णता उपाययोजना आराखडा तयार करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासन, ठाणे महानगरपालिका व काउन्सिल ऑफ एनर्जी, एन्व्हायरमेंट अँड वॉटर या संस्थांनी हा आराखडा एकत्रितपणे तयार केलेला आहे. त्यानुसार उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी ठाणे महापालिका सजग असून परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात जनजागृतीही करण्यात येत आहे. आयुक्त सौरभ राव यांनी दिलेल्या निर्देशानुसार महापालिका क्षेत्रात गतवर्षीप्रमाणेच यंदाही पाणपोई सुरू करण्यात आल्या आहेत. ठाणे महापालिकेने केलेल्या आवाहनानुसार CSRच्या माध्यमातून पाणपोई सुविधा उपलब्ध केली गेली आहे. या 25 ठिकाणी पाण्याचे मोठे माठ, ग्लास ठेवण्यात आले आहेत. तेथे दररोज पिण्याचे शुद्ध पाणी भरण्याची व्यवस्था संबंधित संस्था करणार असल्याची माहिती मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी दिली. नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, तसेच या पाणपोईच्या परिसरातील नागरिकांनी या पाणपोईंचे व्यवस्थापन योग्य होत असल्याकडे, स्वच्छता राखली जात असल्याकडे लक्ष ठेवावे असे आवाहनही महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. ठाणे स्टेशन, कोपरी पूल, आईस फॅक्टरी, आशर IT पार्क, किसन नगर शाळा, MIDC अंबिकानगर 3, पडवळनगर, हाजुरी गाव, पासपोर्ट ऑफिस बस थांबा, 3 हात नाका, कोळशेत रोड नाका, बाळकुम नाका, माजिवडा नाका, कळवा स्टेशन रोड, 90 फूट रस्ता खारेगाव, कळवा नाका दत्त मंदिर, कौसा तलाव, वफा पार्क, अमृतनगर पोलीस चौकी मुंब्रा, लोकमान्य डेपो, मध्यवर्ती कारागृहाच्या मागे राबोडी, कोर्ट नाका, वर्तकनगर नाका, शास्त्रीनगर नाका, बाळकुम अशा 25 ठिकाणी पाणपोई सुरू करण्यात आली आहे. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. गुढीपाडव्याच्या दिवशी निवृत्त कर्मचाऱ्यांना मिळाला थकबाकी रकमेचा गोडवा. ठाणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2016 पासून 7वा वेतन आयोग लागू झाला व डिसेंबर 2000 पासून तो वेतन लागूही करण्यात आलेला आहे. तथापि या कालावधीत जे कर्मचारी सेवानिवृत्त झाले अशा कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काचे ग्रॅज्युएटी, पेन्शन विक्री, पगाराची थकबाकी तसेच 3 आश्वासित प्रगती लाभ योजनेची आयुक्त महोदयांच्या आदेशाची अंमलबजावणी व थकबाकी 2 वर्षांपासून प्रलंबित होती. त्यामुळे या थकबाकी रक्कम मिळविण्यासाठी भरत नांगरे यांच्या नेतृत्वाखाली सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे प्रयत्न सुरू होते. शिवसेनेचे नवनियुक्त खासदार नरेश मस्के यांच्या पुढाकाराने महापालिका आयुक्तांच्या समवेत दिनांक 26/8/2024 रोजी या प्रलंबित थकबाकीबाबत बैठक झाली व टप्प्याटप्प्याने प्रथम ग्रॅज्युएटीची थकबाकी कर्मचाऱ्यांना अदा करण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांनी दिले. तदनंतर कर्मचाऱ्यांना नजीकच्या दिवाळी सणाच्या वेळी 20% रक्कम अदा करून प्रशासनाने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड केली. त्यानंतर मात्र 6 महिने दुसऱ्या टप्प्याची रक्कम मिळविण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करून देखील ती रक्कम मिळत नव्हती. त्याच दरम्यान नामदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशनानुसार नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी जनसंवाद उपक्रम महापालिका भवनात माजी महापौर अशोक वैती व माजी विरोधी पक्षनेते मनोज शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आला. या जनसंवाद दरबारामध्ये भरत नांगरे यांच्या नेतृत्वाखाली सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या समस्या मांडण्यात आल्या. त्यावर तात्काळ माजी महापौर अशोक वैती व विरोधी पक्षनेते मनोज शिंदे यांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे शिष्टमंडळ यासह गोदापुरे उपायुक्त मुख्यालय यांच्या समवेत चर्चा केली. यावेळी शिष्टमंडळासमवेत माजी उपनगर अभियंता रतन अवसरमल हेही आवर्जून उपस्थित होते. यावेळी
माननीय आयुक्त साहेब यांचे दिनांक 5/4/2023च्या आदेशाला 2 वर्ष झाले तरी अंमलबजावणी न झाल्याने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना लाभ मिळत नसल्याचे बैठकीत मांडून यावर सकारात्मक चर्चा घडवून आणली। तसेच कर्मचाऱ्यांना एका महिन्यात आश्वासित प्रगती लाभ योजनेचे 3 टप्पे देण्याबाबत उपायुक्त मुख्यालय यांनी आश्वासित केले। ग्रॅज्युटीचा दुसरा टप्पा व थकबाकी याबाबत मुख्य लेखा वित्त अधिकारी सूर्यवंशी यांच्यासह प्रशासनाकडे अशोक वैती, मनोज शिंदे यांनी सतत पाठपुरावा करून कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युएटीची दुसऱ्या टप्प्याची रक्कम 8 दिवसात कर्मचाऱ्यांना अदा झाली। तसेच दुसऱ्या टप्प्याची थकबाकी देखील अदा करण्यात येणार आहे। हे जनसंवाद दरबाराचेच यश आहे अशी भावना भरत नांगरे यांनी व्यक्त केली। सेवानिवृत्त कर्मचारी यांनी गुढीपाडवा या मराठी नूतन वर्षाच्या सणाच्या मुहूर्ताच्या वेळी ग्रॅज्युटीच्या थकबाकी रकमेचा लाभ झाल्यामुळे जल्लोष साजरा केला। यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार व्यक्त केले। तसेच जनपरिसंवाद उपक्रम यशस्वीरित्या चालवत असलेले माजी महापौर अशोक वैती, माजी विरोधी पक्षनेते मनोज शिंदे यांचेही धन्यवाद मानले। त्याचप्रमाणे महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, प्रशांत रोडे, उपायुक्त मुख्यालय जीजी गोदेपुरे तसेच मुख्य लेख व वित्त अधिकारी सूर्यवंशी यांचेही आभार व्यक्त केले। ब्युरो रिपोर्ट, जनादेश।